पुणे पोलीस दलात खळबळ उडवणाऱ्या दोन घटना सकाळपासून सर्वत्र चर्चिल्या जात आहेत। त्या सगळ्यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलेली आहे। पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घातलाय आणि ही सगळी बाब जी आहे ती जेव्हा पोलीस उपायुक्तांच्या कानावर पडली त्यानंतर तडकाफडकी या दोघांच्याही निलंबनाच्या ऑर्डर्स काढण्यात आलेल्या आहेत। नेमकं या दोघांनी काय केलेलं होतं या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या दोन्ही घटना मार्च महिन्यामध्ये घडलेल्या आहेत। दोन वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत आणि दोन्ही पोलीस कर्मचारी जे आहेत ते काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले पोलीस स्टेशन किंवा मग पोलीस चौकी अशा दोन ठिकाणी कार्यरत असलेले हे दोन्ही पोलीस कर्मचारी आहेत, हवालदार आहेत। पहिली घटना अशी आहे की पहिल्या घटनेमध्ये संजय कराड नावाचा एक पोलीस हवालदार, पोलीस कर्मचारी आपण म्हणू शकतो, ज्याची ड्युटी ही खरं तर उंडरी पोलीस चौकीमध्ये होती, जे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतं। तिथे ड्युटी करत असताना अचानकच या महाशयांनी 2 वाजण्याच्या सुमारास, दुपारी 2च्या सुमारास आपण ज्या पोलीस चौकीमध्ये कार्यरत आहोत तिथून ते बाहेर पडले आणि काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचले। ज्यावेळेस हा हवालदार त्या ठिकाणी पोहोचलेला होता, ऑलरेडी त्याने मद्यप्राशन केलेलं होतं। याच दारूच्या नशेमध्ये त्यानं त्याची टू व्हीलर घेतली आणि हीच टू व्हीलर चालवण्याचा प्रयत्न केला। अर्थात दारूची नशा इतकी होती की समोर बाकड्यावरती एक तक्रारदार महिला बसलेली होती, जी तिची काहीतरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आलेली होती। या महिलेला त्याने थेटपणे धडकच दिली। त्यानंतर सुद्धा अनेकांशी त्यानं तिथं गैरवर्तन केलं। आपण नेमकं काय करत आहोत, आपण कुठे आहोत, आपल्या समोर कोण आहे याचं सुद्धा भान संजय कराड या पोलीस हवालदाराला नव्हतं। त्यामुळे ही पहिली घटना घडली। त्यानंतर या सगळ्या घटनेवरती चौकशी व्हावी वगैरे असं सगळ्यांचंच म्हणणं होतं। त्यानंतर हा जो पोलीस कर्मचारी आहे त्याची मेडिकल सुद्धा करण्यात आली आणि मेडिकल पॉझिटिव्ह सुद्धा आली, तो दारूच्या नशेत होता हे सिद्ध झालेलं होतं। त्यानंतर दुसरी घटना घडली। दुसऱ्या घटनेमध्ये असं घडलं की पुणे पोलीस दलाच्या अंतर्गत, ज्या काही महाराष्ट्र पोलीस दलाच्या अंतर्गत पोलीस भरतीची एक्झाम जी आहे ती नुकतीच पार पडली आणि यावेळेस लेखी पेपर होता। जो लेखी पेपर लोणी काळभोरच्या MIT विद्यापीठामध्ये होणार होता। त्या ठिकाणी काही पोलिसांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्याच वेळी या ठिकाणचे सचिन जाधव नावाचे एक पोलीस हवालदार आहेत, त्यांची सुद्धा ड्युटी त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती। बंदोबस्तासाठी ते तिथे तैनात होते। मात्र जवळपास संध्याकाळी 6-6:30 ची वेळ होती, पेपर चालू होता आणि असं सगळं असताना पोलीस निरीक्षकांनी अचानकपणे व्हिजिट द्यायचं ठरवलं। MITच्या या परीक्षा केंद्रावरती सारं काही अलबेल आहे ना हे पाहण्यासाठी म्हणून पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र त्यावेळीच त्यांना काय दिसलं तर सचिन जाधव नावाचा हा जो हवालदार आहे तो दारूच्या नशेत होता आणि अनेकांबरोबर गैरवर्तन सुद्धा करत होता। ज्यावेळी त्यांना या सगळ्याचा संशय आला, त्यांनी थोडीशी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्यांचा डाऊट हा खरा ठरला। हा हवालदार खरोखरच दारूच्या नशेत होता। इतकं संवेदनशील ठिकाण, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले भविष्यातले सगळे पोलीस अधिकारी तयार होणार आहेत, त्यांची लेखी परीक्षा सुरू आहे आणि त्याच वेळेस पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा, ऑन ड्युटी असणारा एक हवालदार चक्क दारू पिऊन येतो, परीक्षा केंद्रामध्ये घुसतो आणि तिथे जाऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो। ही बाब अतिशय निंदनीय होती। त्याचं सुद्धा लगेचच मेडिकल करण्यात आलं। या मेडिकलमध्ये सुद्धा त्याचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आले, त्याने सुद्धा दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या दोन वेगवेगळ्या केसेस होत्या। मात्र दोन्हीही पोलीस कर्मचारी जे आहेत ते काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी मग पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणचे आहेत। ही सगळी घटना जी आहे या दोन्ही प्रकारांची सगळीच माहिती वरिष्ठांकडून थेटपणे DCP डॉक्टर राजकुमार शिंदे यांना देण्यात आली आणि त्यानंतर DCPंनी स्वतः या दोघांच्या सुद्धा तडकाफडकी निलंबनाचे आदेश काढलेले आहेत। महाराष्ट्र पोलीस असतील किंवा पुणे पोलीस असतील, यांच्या वर्दीवरती शिंतोडे उडवणारं किंवा त्यांच्या चारित्र्यावरती डाग लावणारं एकही अशा पद्धतीची घटना इथून पुढे घडता कामा नये आणि या दोघांनी जे काही केलं त्यासाठी त्यांना या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करणं हे खूप जास्त गरजेचं होतं। स्वतः रक्षक असलेले पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी दारू पिऊन येत असतील, अशा पद्धतीने अपघात करत असतील किंवा कोणाशी गैरवर्तन करत असतील, शिवीगाळ करत असतील, तर हे प्रकार प्रचंड गंभीर आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणांची तातडीने दखल सुद्धा घेतली गेली पाहिजे वरिष्ठांकडून आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत असं DCPंना वाटत होतं।
त्यामुळे त्यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश सुद्धा दिले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई झालेली आहे. या व्यतिरिक्त पुणे शहरामध्ये आज वेगवेगळ्या स्वरूपाच्या 2 ब्लॅकमेलिंगची प्रकरणं समोर आलेली आहेत, जी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 3-3 पोलिसांचं निलंबन झालेलं आहे. म्हणजे आजच्या दिवसभरातली ही पोलिसांशी निगडीत असलेली तिसरी बातमी आहे, तिसरी घडामोड आहे आणि टोटल आज जर आपण बघितलं तर टोटल 8 पोलिसांचं निलंबन जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुणे पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? मुळात पुण्यामध्येच कायदा आणि सुव्यवस्था अजिबात अबाधित नाहीये असं म्हणावं लागेल, कारण इतक्या मोठ्या संख्येने गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. गुन्ह्यांची संख्या सातत्यानं वाढताना पाहायला मिळते आणि एकीकडे हे गुन्हे थांबवण्याचं काम ज्या पोलिसांवरती आहे त्याच पोलिसांकडून कुणाला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, कुणाविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, कुणाला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, तर कुठे दारू पिऊन गोंधळ घातला जातोय. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांचा वचक हा पुण्यातल्या गुंडांवरती तर नाहीच, मात्र पुणे पोलिसांवरती तरी आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.